तर मंडळी, महाराष्ट्र सरकारने आपल्या ग्रामीण भागातील महिलांसाठी अशा अनेक योजना काढलेल्या आहेत। त्या योजना ज्या आहेत त्या योजनांपैकी आपल्या अर्ध्या पण योजना आपल्याला माहिती नाही। अशीच एक महाराष्ट्र सरकारने काढलेली एक योजना आहे। आपण त्या योजनाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत। तर ती कोणती योजना आहे तर ते बघा, मसाला प्रक्रिया जो व्यवसाय आहे तो ग्रामीण भागामध्ये अनेक जण स्वबळावर करत आहेत। विशेषतः महिलांमध्ये हा जो व्यवसाय आहे ते करण्याची इच्छाशक्ती म्हणजे स्मरणशक्ती असते, पण योग्य साधन सामग्री आणि आर्थिक मदताअभावी त्या ज्या महिला आहेत त्या मागे पडत आहेत। हेच लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाने अनुसूचित जमातीसाठी एक विशेष योजना आणली आहे। त्या योजनेचं नाव आहे मिरची हळद कांडप मशीन योजना 2025। ही जी योजना आहे न्यूक्लियस बजेट 2025-2026 अंतर्गत राबवली जात असून पात्र महिला लाभार्थ्यांना 50,000 रुपयांचं थेट जे अनुदान आहे ते देण्यात येते। ही जी 50,000 रुपयांची जे आर्थिक अनुदानची जी रक्कम आहे हे मिळवून तुम्ही स्वतःचा हळद मिरची कांडप जे यंत्र आहे ते घेऊ शकता आणि घर बसल्या जो मसाला प्रक्रियाचा व्यवसाय आहे तो सुरू करू शकता। तर या योजनेमध्ये कोणकोणत्या महिला पात्र आहेत, कोणकोणत्या अटी आहेत, आपल्याला अर्ज कुठे करायचा आहे, कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत, ही सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, आज महत्त्वाचा व्हिडिओ आहे। तर नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर, तुम्ही पाहता खेड्यातील मुलगा। ग्रामीण आणि आदिवासी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्यांना स्वावलंबी बनवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे। महिलांकडे अनेकदा जे सुकवलेली आहे मिरची, हळद, जिरे यासारखे काही दाणे आहेत ते असतात, पण ही जी प्रक्रिया आहे ते करण्यासाठी मशीन नसल्यामुळे त्या ज्या वस्तू आहेत त्या कमी दराने विकल्या जातात। सरकार यामधून महिलांना आणि युवकांना जे मिरची हळद कांडप मशीनसाठी जे आहे ते मदत करून त्यांना एक व्यवसायाची जी संधी आहे ते उपलब्ध करून देत आहे। या योजनेमध्ये अर्ज मंजूर झाल्यानंतर 50,000 रुपये थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाते। हा निधी फक्त मिरची किंवा हळद कांडप मशीन खरेदीसाठी वापरायचा आहे। जर मशीनची किंमत जर 50,000 रुपयापेक्षा जास्त असेल तर उर्वरित जी रक्कम आहे ते लाभार्थ्याने स्वतः भरायची आहे। फक्त 50,000 रुपये जे अनुदान आहे, जे मिरची हळद कांडप मशीन योजनेमध्ये 50,000 रुपयांचं जे आर्थिक अनुदान आहे ते मिळणार आहे। बाकी समजा 70,000 रुपयांची जर मशीन होत असेल तर बाकीचे 20,000 रुपये जे आहे तुम्हाला स्वतःकडून लावावे लागणार आहेत। मात्र जर मशीनची किंमत जी आहे ते 50,000 रुपयापेक्षा कमी असेल तर ती पूर्ण रक्कम जी आहे ते सरकार देणार आहे। आता अर्ज करण्यासाठी पात्रता काय लागणार आहे ते बघा। अर्जदार हा अनुसूचित जमातीचा असणे आवश्यक आहे। त्या अर्जदाराचे जे वय आहे किमान 18 वर्ष तरी असायला हवे। जो अर्जदार आहे तो महाराष्ट्र राज्याचा स्थानिक रहिवासी असायला हवा आहे। याआधी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा। आता आपल्याला अर्ज करताना कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे म्हणजे कोणकोणते कागदपत्रे लागणार आहेत ते बघा। आधार कार्ड, जात प्रमाणपत्र, एसटी प्रवर्गासाठी, एसटीसाठी फक्त जात प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र 1.5 लाखापेक्षा कमी। लक्षात घ्या, उत्पन्न प्रमाणपत्र जे आहे 1.5 लाखाच्या आत, बँक पासबुकची झेरॉक्स, शैक्षणिक कागदपत्रे जशी 10वीची मार्कशीट लागेल किंवा 8वीची, जर तुम्ही 8वी पास असाल तर 8वीची मार्कशीट सुद्धा तुम्हाला जोडावी लागणार आहे जर आवश्यक असतील तर। आणि शेवटचं म्हणजे मशीन विक्रेत्याचे कोटेशन, म्हणजे जी पावती पक्के बिल लागणार आहे मशीन विक्रेत्याचे। ज्या दुकानातून तुम्ही मिरची हळद कांडप मशीन घ्याल त्या मशीन विक्रेत्याकडून कोटेशन म्हणजे पक्के बिल लागणार आहे। आता आपल्याला या योजनेचा अर्ज कशा प्रकारे करायचा आहे ते बघा। सर्वप्रथम तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या। ही जी वेबसाईट आहे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल, तिथे गेल्यानंतर अर्जदार नोंदणी या पर्यायावर क्लिक करून तुमचं नाव, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक ही जी सगळी माहिती आहे ते भरून तुम्हाला नोंदणी करायची आहे। नोंदणी केल्यानंतर तुम्हाला यूजर ID आणि पासवर्ड मिळेल। याचा वापर करून तुम्हाला लॉग इन करायचं आहे। लॉग इन झाल्यानंतर अर्ज व्यवस्थापन मध्ये जाऊन अर्ज करा या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। योजना निवडा। अनुसूचित जमातीसाठी मिरची हळद कांडप मशीनसाठी अर्थसहाय्य 50,000 रुपये हा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे। तुमची माहिती भरून जे आवश्यक कागदपत्रे आहेत ते तुम्हाला अपलोड करायचे आहे आणि जो अर्ज आहे तुम्हाला सबमिट करायचा आहे। मशीन खरेदी करताना विश्वासार्ह
आणि स्थानिक विक्रेत्यांशी जो तुम्हाला संपर्क साधायचा आहे। आधी कोटेशन घ्या, मग मशीनची गुणवत्ता, हमी आणि सेवाबाबत माहिती मिळवा। हे जे कोटेशन आहे ते अर्जासोबत अपलोड करावे लागते। जर तुम्हाला अधिक चांगल्या दर्जाचं जर मशीन हवं असेल तर थोडं आपल्या जवळचे पैसे लावून अधिक गुणवत्तापूर्ण जे मशीन आहे ते तुम्ही घेऊ शकता। मशीन घेतल्यानंतर ते त्याचं जे बिल आहे ते व्यवस्थित जपून ठेवा। ते अनुदान मिळवण्यासाठी आवश्यक ठरते ते बिल। ही एक सरकारी योजना आहे, त्यामुळे कोणत्याही दलालाला तुम्ही पैसे देऊ नका। काही दलाल जे आहेत अर्ज करून देतो म्हणून पैसे मागतात, पण या प्रक्रियेसाठी कोणताही शुल्क लागणार नाही। तुमच्या परिसरातील आदिवासी प्रकल्प कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही अधिक माहिती या योजनेबद्दल तुम्ही मिळवू शकता। या योजनेसाठी अर्ज करण्याची जी सुरुवात आहे 15 जुलै 2025 पासून झाली असून नागरिकांच्या वाढत्या प्रतिसादामुळे ती 31 जुलै 2025 पर्यंत जे मुदतवाढ आहे ते देण्यात आली आहे। त्यामुळे पात्र व्यक्तींनी लवकरात लवकर अर्ज करून या ज्या योजनेचा संधीचा लाभ आहे ते लवकर घ्यावा। मिरची हळद कांडप मशीन योजना 2025 ही अनुसूचित जमातींच्या महिला आणि युवकांसाठी एक उत्तम आर्थिक संधी आहे। ही योजना फक्त आर्थिक मदतच देत नाही तर स्वावलंबन, सशक्तीकरण आणि उद्योजकतेची दिशा देखील देते। जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर वेळ न वाया घालवता आजच या योजनेसाठी तुम्ही अर्ज करू शकता। तर या योजनेची जी अंतिम तारीख आहे ती 31 जुलै 2025 होती। तुम्ही CSC सेंटरमध्ये जाऊन किंवा आदिवासी प्रकल्प कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही माहिती घेऊ शकता का ही योजना चालू आहे की बंद झाली आहे, कारण जी अंतिम तारीख होती ती होती 31 जुलै 2025। ठीक आहे, मी अर्ज कसा करायचा ते प्रक्रिया मी शॉर्टकटमध्ये सांगितले आहे, पण तुम्ही मोबाईलमधून न करता तुम्ही CSC सेंटरमध्ये जाऊन या योजनेसाठी तुम्ही न चुकता अचूकता तुम्ही अर्ज करू शकता। म्हणून मोबाईलमधून न करता तुम्ही CSC सेंटरमध्ये जाऊन तुम्ही अर्ज करून घ्या। ठीक आहे, आणि CSC सेंटरमध्ये जाऊन जी तारीख आहे या योजनेच्या विषयी जी तारीख आहे ती वाढली आहे की नाही याबद्दल पण तुम्ही आदिवासी प्रकल्प कार्यालयामध्ये किंवा CSC सेंटरमध्ये जाऊन या योजनेविषयी जी तारखेची अंतिम तारखेची जी माहिती आहे तुम्ही घेऊ शकता। ठीक आहे, तर मंडळी हीच होती आजची माहिती। तर मंडळी हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, त्या ग्रामीण भागाच्या महिलांपर्यंत पोहोचवा। तर मंडळी हीच होती आजची माहिती। तर मंडळी माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मंडळी, अशीच नवनवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला। जय हिंद, जय महाराष्ट्र।